घडामोडी। गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या श्रीकांत देवीदास टले याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली। त्यांच्याकडून वाहनांसह 18,81,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। बनावट लेबल लावून महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी तयार केलेला बनावट मद्यसाठा आणि गोवा राज्यात निर्मित आणि गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्यसाठ्याची कल्याणमधून वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक 2च्या पथकाला मिळाली होती। त्याच माहितीच्या आधारे 12 जानेवारीला कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, ठाण्याचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ कटाई रोड, नेवाळी नाका भागात भरारी पथकाचे निरीक्षक दीपक परब, दुय्यम निरीक्षक टी.सी. चव्हाण आदीच्या पथकाने कार थांबवून तपासणी केली असता बनावट विदेशी मद्याचा साठा आढळला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा मुद्देमाल जागी जप्त करून बामणे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले। बामणे याच्या माहितीच्या आधारे कर्जतमधील मोग्रज येथील आनंदवाडी भागात छापा टाकला। तेथे गोवा राज्य निर्मित आणि गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला मद्यसाठा मिळाला। या तिन्ही ठिकाणाहून विदेशी देशी मद्याचे 126 बॉक्स मिळाले असून दारूबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्यामध्ये वाहनांचा 18,81,000चा मुद्देमाल जप्त करीत श्रीकांत किशोर पाटील आणि प्रदीप बामणे या तिघांना अटक केले। ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अक्षरशः खडखडाट असल्याने शहरात सुरू असलेले आणि नियोजित असलेले प्रकल्प शासनाच्या निधीवर सुरू आहेत। मात्र असे असताना शासनाच्या पैशाचीही ठाणे महापालिकेकडून अक्षरशः उधळपट्टी सुरू असून रेमंडच्या जागेवर प्रस्तावित असलेले ठाणे महापालिकेच्या नव्या मुख्यालयाचे बांधकाम सुरू होण्यापूर्वीच संबंधित ठेकेदाराचे चांग भले झाले। ठेकेदाराला पालिकेकडून 17,46,00,000 अदा करण्यात आले असल्याची माहिती समोर आले। काम सुरू झालेच नाही तर न केलेल्या कामाचे पैसे देण्यात आल्याने पालिकेचा हा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत। ठाणे महापालिकेची पाचपकडे येथील प्रशासकीय इमारत जीर्ण झाल्याने वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या भूखंडावर प्रशस्त प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे। सुमारे 727 कोटीपेक्षा जास्त निधी खर्च होणार आहे। ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने राज्य शासनामार्फत 100% निधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेत। त्यापैकी सुरुवातीच्या टप्प्यात 250 कोटी मंजूर झाले असून 100 कोटी पहिला हप्ता पालिकेकडे वर्ग करण्यात आला। या कामाची निविदाही प्रसिद्ध झाले। मात्र ही नवीन प्रशासकीय इमारत विविध कारणामुळे वादात सापडले। उद्यानाचे आरक्षण शासन स्तरावर बदलल्यामुळे या भागातील रेमंड गृहसंकुलात राहणाऱ्या नागरिकांनी आंदोलनाची पहिली मशाल पेटवली। मोठ्या प्रमाणावर बांधकाम होत असल्यामुळे येथील वृक्ष संपदा धोक्यात आल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली। या सर्व समस्यांची झुंजत असताना आता माहितीच्या अधिकारात पायाभूत सुविधांचा जुळवाजुळवीसाठी पालिकेने विशेष अनुदान म्हणून इमारतीसाठी पायाभूत सुविधा उभारण्याचा ठेका घेतलेल्या कंत्राटी कंपनीवर 17 कोटी रुपये उधळले असल्याचे समोर आले आहे। भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांगलादेशी घुसखोरी ही मोठी समस्या बनून राहिली असताना या घुसखोरांना देशाच्या बाहेर घालवण्याच्या सूचना सरकारने दिल्यात। त्यानुसार कोपरी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या हद्दीतील हॉटेल, बांधकाम, फेरीवाले आदी ठिकाणी तपासणी मोहीम सुरू केली। 15 आस्थापनात शोध मोहीम घेऊन तब्बल 225 संशयित व्यक्तींची ओळख परेड घेतली आहे। अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात बांगलादेशी नागरिक सक्रिय होत असल्याने त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिलेत। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत संशयास्पद परिसरात शोध मोहीम आखण्याची सूचना ठाणे पोलीस आयुक्त आशिष डुंबरे यांनी दिलेत। कोपरी पोलिसांनी त्यानुसार ठाणे पूर्व आणि कोपरी भागातील हॉटेल, बांधकाम, फेरीवाले यांची तपासणी गेल्या काही दिवसापासून सुरू ठेवली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी दिली। अनधिकृत प्रवेश करून बांगलादेशी नागरिक भारताच्या मोठ्या शहराबरोबर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घुसखोरी करून राहत आहेत। त्यामुळे कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांधकाम परिसर, हॉटेल, फेरीवाले, फळभाज्या, मटण विक्रेते आदी ठिकाणी अचानक भेट देऊन बांगलादेशी नागरिकांची पोलीस तपासणी करत आहेत। आतापर्यंत 14 आस्थापना आणि इतर ठिकाणी 225 नागरिकांची कागदपत्रे तपासली आहेत। पोलीस प्रशासनाद्वारे आवाहन केले जाते की बांगलादेशी घुसखोरांबाबत कोणाकडे माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा। त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे।
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. गेल्या काही वर्षापासून ठाण्यात अनेक ठिकाणी वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झालाय. ठाणे पोलिसांनी नुकत्याच केलेल्या एका कारवाईत भर लोकवस्तीमध्ये वेश्या व्यवसाय चालविले जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या प्रकरणात एका दलालाला अटक केली. घरातील बेडरूममधून तो वेश्या व्यवसाय चालवित असल्याची माहिती तपासात समोर आली. ठाणे शहरातील घोडबंदर भाग असेल वा जुन्या ठाण्याची वस्ती अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय. नौपाडा जवळील 3 पेट्रोल पंप परिसरात तर एका मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात होता. त्यातच आता अतिशय दाटीवाटीचा परिसर असलेल्या वर्तकनगर जवळील यशोधरनगर भागात भर दाटीवाटीच्या वस्तीमध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 4 दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी या भागात कारवाई केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना या भागात दत्ताराम सावंत हा व्यक्ती वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक वालगुडे, दीपक भोसले, पोलीस हवालदार किशोर पाटील, महिला पोलीस अंमलदार हर्षदा थोरात, भाग्यश्री पाटील यांच्या पथकाने सापळा रचला. त्यांनी बनावट ग्राहक तयार करून दत्ताराम सावंत यांच्याशी संपर्क साधला. त्याने 5,000 रुपयाच्या मोबदल्यात महिला पुरवित असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्या इमारतीत बनावट ग्राहकाच्या मदतीने छापा टाकला. या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दत्ताराम सावंत याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी करून पोलिसांनी त्याला अटक केले. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली. तिजोरीत खडखडाट निर्माण झाला असून आग विझवण्यासाठी देखील पैसे नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. आवश्यक असलेली अत्याधुनिक वाहने खरेदी करण्याची ऐपत प्रशासनाकडे उरली नसल्याने DPDC समोर झोळी पसरण्याची वेळ आली. ही वाहने खरेदी करण्याकरिता 35 कोटी देता का अशी अर्जवे करण्यात आली आहेत. अग्निशमन दल सक्षम होण्यासाठी दुसऱ्या यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत असेल तर महापालिका करते तरी काय असा संताप सवाल नागरिक करतायत. आणि महापालिका क्षेत्रामध्ये लोकवस्ती झपाट्याने वाढते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय सुद्धा वाढत आहेत. अरुंद लोकवस्ती असलेल्या ठिकाणी आग विझवताना वेगवेगळ्या प्रकारची लहान मोठी व अत्याधुनिक वाहनांची आवश्यकता असते. तसेच लोकवस्तीमध्ये फायर इंजिन पोहोचू शकत नाही. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होज पाईप वापरून सदरची आग विझवावी लागत असल्याने अग्निशमन विभागाने जिल्हा वार्षिक योजना निधीतून पालिकेच्या अग्निशमन विभागात 10 वॉटर टेंडर व एक मल्टी ॲक्टिव्हेटिंग वॉटर टॉवर वाहने खरेदी करण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. ठाणे शहराच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता पालिका हद्दीत मोठमोठ्या उंच इमारती उभ्या राहत आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे शहरात असल्याने आगीसारखी किंवा इतर दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाला सेवा पुरवावी लागते. ठाण्यात अग्निशमन विभागाचे 9 अग्निशमन केंद्र असून एका मुख्य अग्निशमन कार्यालयासह 2 नवीन प्रस्तावित अग्निशमन केंद्र आहेत. अग्निशमन केंद्रामध्ये वाहनांचे 15 प्रकार असून एकूण 68 वाहने सध्याच्या घडीला कार्यरत आहेत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.